दोन्ही हात सरळ डावीकडे वळायचं, नंतर उजवीकडे वळायचं आहे. 1 2, पाठीला पूर्ण पीळ. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. हळूवार हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात कडेने वरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोट गुंफायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे. मान सरळ. डाव्या बाजूला वाकायचं आहे. 1 परत सरवायचं आहे. 2 उजवीकडे वाकायचं आहे. 1 2 परत डाव्या बाजूला. 1 2 उजवीकडे. 1 2 परत डावीकडे. 1 2 उजवीकडे. 1 2 हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोन्ही हाताने गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे. पंजा खाली आणि आपल्याला पंजा गोल फिरवायचा आहे. करूयात. 1 2 3 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. पाय करायचा खाली. आता उजवा पाय वरती करायचा आहे. पंजा खाली, पाय सरळ, पंजा गोल फिरवायचा आहे. 1 2 3 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. पाय करायचा खाली, मान करायची आहे सरळ. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. या बाजूला चेहरा, दोन्ही पायामध्ये अंतर खांद्याने 4 फूट. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करायचा आहे. करूयात. 1 मानवर पाठीला पीळ द्यायचा आहे. सरळ 2 विरुद्ध दिशेने. 1 2 पुन्हा 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. शेवटचा 1 आणि 2 हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात कडेने करायचे आहेत. दोन्ही हातांचे बोट गुंफायचे. हाताचे पंजे आकाशाकडे. पहिल्यांदा डाव्या बाजूला वळायचं आहे. 1 पुढे झुकायचं आहे. 2 खालून उजवीकडे यायचंय. 3 वर यायचं. 4 आणि 5. पुन्हा 1 2 3 4 5. परत 1 2 3 4 5. पुन्हा 1 2 3 4 5. परत 1 2 3 4 5. पुन्हा 1 2 3 4 5. आता उजवीकडे वळायचं आहे. 1 2 डावीकडे. 3 4 5. पुन्हा 1 2 3 4 5. परत 1 2 3 4 5. पुन्हा 1 2 3 4 5. परत एकदा 1 2 3 4 5. शेवटचा 1 2 3 4 आणि 5. हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. खांदे मागे रोल करायचे, मान सरळ आणि श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा. श्वास बाहेर सोडत पुढे. पायाच्या पाठीमागे आणि गुडघ्यांना आपल्याला व्यवस्थित ताण द्यायचा आहे. करूयात. 1 2 श्वास बाहेर आणि पुढे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण आपल्याला द्यायचा आहे. पुन्हा 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. पुन्हा 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये.
दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, 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 दोन श्वास बाहेर, परत सरळायचं आहे, मान करायचे आहे सरळ. आता दोन्ही हात पुन्हा सरळ करायचे आहेत. डावीकडे वळायचं आहे, नंतर उजवीकडे आपल्याला वळायचं आहे. करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. दोनही हात आपल्या गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. पाठीचा कणा ताठ, मान वर, पाय सरळ आणि दोनही गुडघे आपल्याला डावीकडून उजवीकडे गोल फिरवायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार सरळायचं आहे आणि सर्वांनी आता खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. दोनही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. ज्ञान मुद्रेमध्ये हळूवार श्वास घ्यायचा आहे आणि आपल्याला हळूवार श्वास बाहेर सोडायचा आहे. श्वासाची गती आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य ठेवायची आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित आपल्याला ठेवायची आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. श्वासाची गती आणि हृदयाची गती सामान्य झाल्यानंतर दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि अबाहु पुरुषाकारं शङ्खचक्रासिधारिणम् सहस्रशिरसं श्वेतं तनमामि पतञ्जलि. हरि ओम. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला पहिलं आसन करायचं आहे नेहमीप्रमाणे पर्वतासन. नमस्कार मुद्रेमध्ये हात वरती करायचे आहेत. 1 नमस्कार मुद्रा, हात वर, दंड कानाला, मान सरळ आणि आपल्याला आता 5 श्वास घ्यायचे आहेत. 1 म्हटलं की श्वास घ्यायचा, 2 म्हटलं की श्वास सोडायचा आहे. पहिला श्वास घ्यायचा आहे 1, श्वास सोडायचा आहे 2, दुसरा श्वास 1 2, तिसरा श्वास 1 2, चौथा श्वास 1 2, पाचवा श्वास 1 आणि 2. वर हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात मागे करायचे आहे. सर्वांनी आता खांदे मागे रोल करायचे, मान सरळ. डावीकडे झुकायचं आहे. 1 हनुवटी टेकवायची डावा पायाच्या गुडघ्याला.
पुन्हा सरवायचं आहे 2, उजवीकडे झुकायचं आहे 1, 2, परत एकदा डाव्या बाजूला 1, 2, उजवीकडे 1, 2. ठीक आहे. आता पाय करायचा चेंज, जो पाय वर होता तो खाली घ्यायचा आहे, जो पाय खाली होता तो वरती घ्यायचा आणि परत एकदा करायचा आहे. डावीकडे झुकायचं आहे 1, अनोटी टेकवायची डावा पायाच्या गुडघ्याला, सरळायचं आहे 2, उजवीकडे झुकायचं आहे 1, टाचीचा दाब पोटावरती पडणं महत्वाचं आहे 2, परत एकदा डावीकडे 1, 2, उजव्या बाजूला 1, 2. ठीक आहे. आता दोनही हात बाजूला करायचे आहेत, मान करायचे सरळ आणि दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत 1, डाव्या बाजूला वळायचं आहे 2, उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचे, मान मागे. आता उजवा हात वरती करायचा, डावा हात वरती करायचा आहे 1, उजवीकडे झुकायचंय 2, उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा आहे, परत सरवायचा 1 श्वास आतमध्ये, परत एकदा 2 श्वास बाहेर, परत सरळ 1 श्वास आतमध्ये, पुन्हा एकदा 2 श्वास बाहेर, परत सरळ 1 श्वास आतमध्ये. आता हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, उजवा हात सरळ करायचा आहे, पुन्हा सरळायचा 1 आणि हात खाली 2. उजव्या बाजूने करूयात सेम, 1 खांद्याच्या रेषेत हात, उजवीकडे वळायचा आहे 2, डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडून मान मागे करायचे, उजवा हात वरती करायचा आहे 1 आणि आपल्याला डावीकडे झुकायचं आहे 2, डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकवायचा, परत सरळायचं आहे 1, पुन्हा एकदा 2, ताण द्यायचा आहे कडेच्या स्नायूंना, परत सरळ 1 श्वास आतमध्ये, पुन्हा एकदा 2 श्वास बाहेर, परत सरळ 1 श्वास आतमध्ये. आता हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, डावा हात सरळ करायचा आहे, पुन्हा सरळायचा 1 आणि हात खाली 2. ठीक आहे. आता दोनही पाय सरळ करायचे आहेत, डावा पाय सरळ आणि उजवा पाय सरळ. डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय सरळ करायचा आहे, पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत, मान करायचे सरळ आणि आता आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा 30 अंशांपर्यंत. करूयात 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा पाय वर उचलायचा आहे 1, 2, असं थोडासा आतल्या बाजूला वळवायचा आहे 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. परत एकदा डावा पाय वर उचलायचा आहे 1, पायाचा पंजा पुढे खेचायचा आणि पंजा गोल फिरवायचा आहे 1, 2, 3, पाय जास्तीत जास्त सरळ 4 आणि 5, विरुद्ध दिशेने 1, 2, 3, पाय गुडघ्यात वाकवायचा नाही 4 आणि 5. ठीक आहे. पंजा पुढे खेचून मग पाय खाली करायचा आहे. सेम करायचं उजव्या पायाने, 1 उजवा पाय वर, पंजा पुढे, गोल फिरवायचा आहे पंजा 1, 2, 3, 4 आणि 5, विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. पाय करायचा आहे खाली, मान सरळ, पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात पुढे गुंफायचे एकमेकांमध्ये, दोन्ही हात आपल्या पायाच्या पंजांवरती ठेवायचे आहेत आणि आपल्याला डावीकडून उजवीकडे गोल फिरायचा आहे. चक्की चालन, हात कोपरांमध्ये न वाकवता गुडघ्यांच्या वरती घ्यायचे. तर यात एवढं मागे यायचं आहे, 1, डावीकडून उजवीकडे पूर्ण मागे यायचं, 2, 3, जेवढं शक्य आहे तेवढं हात कोपरांमध्ये न वाकवता गुडघ्याच्या वरती, 4 आणि 5, हात कोपरात न वाकवता विरुद्ध दिशेने 1, 2, 3, हात कोपरामध्ये वाकवायचे नाहीत म्हणजे आपल्याला 4 बरोबर ताण पडतोय आणि 5. ठीक आहे. असं असं करायचं नाही आपल्याला, तर पूर्ण हात सरळ ठेवून
गुडघ्याच्या वरती. ठीक आहे. आता नौका चालन करूया. दोन्ही हातांचे मुठी बंद करायचे आहेत. श्वास आतमध्ये घेत पुढून मागे करूयात. 1, मुठी बंद करायच्या. 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1, 2, बोटांची पण हालचाल महत्वाची आहे. 3, 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार सरळायचा आहे. मान करायचा आहे सरळ. आणि आता आपल्याला दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. हात पाठीमागे ठेवायचे आहेत. आणि दोन्ही गुडघे डावीकडे जमिनीला टेकवायचे आहेत. नंतर उजवीकडे जमिनीला टेकवायचे. ठीक आहे. खुब्याला ताण, पाठीला थोडासा पीळ द्यायचा आहे. करूयात. 1, 2, 3, 4, पायामध्ये अंतर घ्या. 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे. परत सरळ पाय करायचे आहेत. परत दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. आणि आपल्याला परत नौका चालन करायचं आहे. सॉरी, चक्की चालन. दोन्ही हातांची बोटं गुंफून पायाच्या अंगठ्यावरती आणि गोल फिरायचं डावीकडून उजवीकडे. करूयात. 1, पोटाच्या स्नायूंना ताण. 2, 3, हात कोपऱ्यांमध्ये न वाकवता. 4, 5, विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार सरळायचा. आणि आता सर्वांनी वज्रासनामध्ये बसायचा. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे. आणि आपल्याला गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर. आणि आता दोनही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला मागे झुकायचं आहे. करूयात. 1, 2, श्वास बाहेर आणि सरळ. पुन्हा एकदा. 1, 2, परत एकदा. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. ठीक आहे. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. कोपरे मागे करायचे आहेत. मान करायचे आहे सरळ. आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. परत सरळ. आणि हात करायचे आहेत खाली. आता परत वज्रासनामध्ये बसून आपल्याला दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. पायाचे पंजे स्वतःकडे आपल्याला खेचायचे आहेत. मान करायचे आहे सरळ. आता श्वास आतमध्ये घेत दोनही हात वरती करायचे आहेत. 1 हात वर, पायाचा आणि शरीरात 90 अंशाचा कोन करायचा आहे. आणि दोन्ही हातांच्या मुठी बंद करायच्या आणि पायाचे पंजांचं आकुंचन करायचं आहे. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पायाच्या आणि हाताच्या बोटांची हालचाल. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 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 आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाची टाच जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्या मध्ये लागेल अशी ठेवायची आहे. दोनही हात बाजूला करायचे आहेत. आणि आता श्वास आतमध्ये घेत दोनही हात आपल्याला वरती करायचे आहे. करूयात. 1 श्वास आतमध्ये, हात वर, पुढे झुकायचं आहे. 2 श्वास बाहेर आणि पुढे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण, नजर गुडघ्याकडे.
परत दोनही हात वरती करायचे आहेत. एक श्वास आतमध्ये, हात वर, पुढे झुकायचा आहे. दोन श्वास बाहेर आणि पुढे. थांबायचे थोडा वेळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. परत हात करायचे आहेत वरती. एक श्वास आतमध्ये, हात वर, आणि दोन श्वास बाहेर, हात खाली. परत डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. पायाचा पंजा स्वतःकडे खेचायचा आहे. ठीक आहे. मान सरळ, दोन्ही हात बाजूला. श्वास आतमध्ये, हात वरती करायचे आहेत दोनही. एक श्वास आतमध्ये, हात वर, पुढे झुकायचा आहे. दोन श्वास बाहेर, नजर गुडघ्याकडे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. परत एकदा. एक श्वास आतमध्ये, हात वर, पुन्हा पुढे. दोन श्वास बाहेर आणि पुढे. थांबायचे 10 सेकंदांसाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत हात वरती. एक श्वास आतमध्ये, हात वर, दोन श्वास बाहेर, हात खाली. दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. आणि आता उजवा पाय बाहेर करायचा आहे आणि डावा पाय सुद्धा आपल्याला बाहेर करायचा आहे. ठीक आहे. जेवढं शक्य आहे तेवढ्या प्रमाणात. खूप हेवी पायामध्ये अंतर घ्यायचं नाहीये. फक्त आपण पाठीच्या स्नायूंना ताण देऊयात, त्याकडे लक्ष. दोन्ही हात पुढे करायचे. पाठीचा कणा ताठ. पायाचं इंटरनल रोटेशन करायचं. बऱ्याच वेळा पाय आपला कसा असतो, असा असतो बाहेरच्या बाजून, म्हणजे असा. तर काय करायचं आपल्याला, असं करायचं आतमध्ये. असं आतमध्ये करायचं. म्हणजे ताण पडणार आहे. असा ठेवला तर ताण नाही पडत, असा ठेवला तर जास्त आपल्याला ताण पडतो. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे. मांडीच्या स्नायूचं आकुंचन करायचं आहे. गुडघ्याची वाटी वरती खेचायची आणि श्वास आतमध्ये घेत हात वर. एक म्हणजे पायाच्या स्नायूंना सुद्धा फायदा होणार आहे, लिगामेंट्सला. दोन श्वास बाहेर. पायाचा पंजा स्वतःकडे. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. पुन्हा एक श्वास आतमध्ये. आता दोन्ही हातांनी उजव्या बाजूला स्पर्श करायचा आहे. दोन श्वास बाहेर सोडत श्वास घेत सरळ व्हायचा. एक श्वास आतमध्ये, डावीकडे, दोन श्वास बाहेर. श्वासावरती करायचा आहे. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. पुन्हा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत 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 चला, एक श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत खाली. दोन श्वास बाहेर. पायाच्या पंजामधलं अंतर तेवढंच ठेवायचं आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. आणि आता दोन्ही हात पुढे गुंफायचे आहेत. दोन्ही हात पुढे गुंफायचे आहे आणि डावीकडून उजवीकडे आपल्याला गोल फिरायचं. करूयात. एक मागे यायचा. दोन जास्तीत जास्त पुढे जायचा प्रयत्न. तीन चार पायाला स्पर्श करायचा कमीत कमी. आणि पाच विरुद्ध दिशेने. एक दोन तीन चार आणि पाच. ठीक आहे. हळूवार सरळ आणि हात खाली. आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. भद्रासन करायचं आहे. दोनही हातांनी पायाच्या पंजांना पकडायचं आहे. गुडघे आपल्याला खाली खेचायचे आहेत. गुडघे खाली खेचायचे आहेत. मान सरळ. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. कोपरे मागे करायचे आणि आपल्याला उजवा कोपरा उजव्या गुडघ्याला, डावा कोपरा डाव्या गुडघ्याला स्पर्श करेल असा हालचाल करायची. करूयात. एक डावीकडे, दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि 10. हळूवार सरळ आणि हात करायचे आहेत खाली. दोन्ही पाय सरळ करायचे आहेत
आणि दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं. पुन्हा डावा पाय बाजूला, उजवा पाय बाजूला. ठीक आहे, डावा पाय बाजूला करायचा आहे, उजवा पाय बाजूला करायचा आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. आता उजव्या हाताने डावा पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करायचा. करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. वर हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, दोन्ही पाय जवळ करायचे आहेत, मान करायची सरळ. आणि आता सर्वांनी वज्रासनामध्ये बसायचं आहे आणि उभं राहायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे. पंजांवरती यायचं आहे आणि आपल्याला उभं राहायचं आहे. दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर, बोटांना ताण द्यायचा आहे आणि खांदे आपल्याला गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. करूयात. 1 2 3 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. दोन्ही हातांची बोट पुढे गुंफायची आहेत. हाताची पंजे समोरच्या दिशेने. श्वासासोबत ताडासन करायचं आहे. 5 श्वास आणि 5 वेळा टाचवर आणि हात वरती करायचे आहेत. करूयात. टाचवर हातवर. 1 श्वास आतमध्ये बॅलन्स करायचा आहे. 2 श्वास बाहेर, हात सरळ. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पुन्हा एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 10 सेकंद थांबायचं. आता शेवटचा. 1 श्वास आतमध्ये, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. टाच खाली आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, या बाजूला चेहरा करायचा आहे. त्रिकोणासन आपण करूयात आज. एक नॉर्मल त्रिकोणासन, एक परिवृत्त त्रिकोणासन आपल्याला करायचं आहे. दोन्ही पायामध्ये अंतर, डाव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने आपल्याला करायचा आहे. दोनही हात आपल्याला खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. 1 आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. 2 डाव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. मान करायची खाली, हनुवटी खांद्याला टेकवायची आहे. दोनही खांदे, छाती, पाय एका रेषेत येतील असा प्रयत्न. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना व्यवस्थित ताण आपल्याला देता आला पाहिजे. अगोदरच्या आसनांमुळे ताण आपल्याला लूज करता येईल. पाय सरळ करायचा आहे, मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करायचं. परत सरळायचं आहे. 1 श्वास आतमध्ये आणि 2 श्वास बाहेर. परत डावा पाय सरळ, उजवा पाय बाहेरच्या दिशेने. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. 1 उजवीकडे झुकायचं आहे. 2 उजव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. मान करायची खाली, पाठीचा कणा ताठ. सरळ आपल्याला थांबण्याचा प्रयत्न. गुडघ्याच्या वाटीचं आकुंचन करायचं आहे. मांडीच्या स्नायूंचं आकुंचन गुडघ्याच्या वाटीवरती खेचायचे, मग लूज करायचे. परत सरवायचं आहे. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली, 2 श्वास बाहेर. परत पायाचा पंजा सरळ, डावा पायाचा पंजा बाहेर. आता काय करायचं आहे. उजव्या हाताची मुठी बंद करायची, श्वास आतमध्ये श्वास बाहेर सोडायचे. त्याच्यासोबत मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करायचं आणि सोडायचं. ठीक आहे, मांडीचा गुडघ्याची वाटी वर खेचायची, मुठी बंद करायची, गुडघ्याची वाटी लूज सोडायची, सैल सोडायची. सोबत श्वास पण घ्यायचा आहे. करूयात. 1 डावीकडे झुकायचं आहे. 2 ठीक आहे,
या स्थितीमध्ये आपल्याला आता हाताच्या पंजांकडे लक्ष द्यायचं, उजव्या आणि डाव्या गुडघ्याच्या वाटीकडे. तर यात एक, गुडघ्याची वाटी वरती खेचायचे, मांडीच्या स्नायूंचा आकुंचन, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर, गुडघ्याची वाटी लूज केलेली, बोटांना ताण. परत 1, 2, पुन्हा 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, शेवटचा 1 आणि 2. परत सरळ व्हायचं आहे. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली, 2 श्वास बाहेर. परत डावा पाय सरळ, उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने. गुडघ्याच्या स्नायूंची ताकद वाढवायला आणि एकाच वेळेस डाव्या बाजूची आणि उजव्या बाजूची आपण हालचाल करतोय, त्यामुळे ब्रेन पण आपला एंगेज होतो. त्यामुळे ब्रेनसाठी उपयुक्त अशी हालचाल आहे. तर यात 1 श्वास आतमध्ये, उजवीकडे झुकायचं आहे. 2. ठीक आहे. काय करायचं आपल्याला, उजव्या पायाच्या गुडघ्याची वाटी वरती खेचायची आहे, डाव्या हाताची मुठी बंद करायची आहे, सोबत श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. करूयात. 1, 2, पुन्हा 1, 2. पूर्ण मन एकाग्र होणार आहे आपलं. 1, 2, 1, 2, 1, 2, 1. गुडघ्याची वाटी वरती घेतलेली, डाव्या हाताची मुठी बंद, श्वास आतमध्ये रोखून धरायचा आहे. 2, श्वास बाहेर. 1, 2, शेवटचा 1 आणि 2. परत सरळ व्हायचं आहे. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली, 2 श्वास बाहेर. परत दोन्ही पाय सरळ करायचे आहे, डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने. परिवृत्त त्रिकोणासन करायचं आहे. म्हणजे काय करायचं आपल्याला, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत घेतले, उजवा हात डाव्या पायाच्या पंजा शेजारी ठेवायचा आहे आणि मान वरती करायची, पूर्ण मागे पाहायचं आहे, वरती पाहायचं, दोन्ही खांदे मागच्या बाजूला समांतर. परत सरळ व्हायचं आहे. 1 आणि हात खाली. ठीक आहे. सेम करायचं उजव्या बाजूने. एकदा करून दाखवतो. आता डावा हात उजव्या पायाच्या शेजारी ठेवायचा आहे, मान वरती, पाठीला पीठ, दोन्ही खांदे पाठीमागे समांतर. परत सरळ 1 आणि हात खाली, 2. करूयात. डाव्या पायाने दोन्ही पायामध्ये 4 फूट अंतर, डावा पायाचा पंजा बाहेर. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. 1. आता उजवा हात डावा पायाच्या शेजारी ठेवायचा आहे, 2. आणि दोनही जे खांदे आहेत ते पाठीमागच्या बाजूला समांतर होतील असा प्रयत्न करायचा आणि पाय सरळ करायचे आहे. परिवृत्त त्रिकोणासन. ठीक आहे. माझा चेहरा पूर्ण या बाजूला होता, पण मी पूर्ण तुमच्याकडे पाहतोय. पाय सरळ. बॅलन्स पण इथे करावा लागतो आपल्याला. पाठीला पीठ, पोटातल्या स्नायूंना इथे ताण द्यावा लागतो आपल्याला. परत सरळ व्हायचं आहे. 1 आणि हात खाली, 2. परत डावा पाय सरळ, उजवा पाय बाहेरच्या दिशेने. परिवृत्त त्रिकोणासन. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. 1. आता डावा हात उजव्या पायाच्या शेजारी, 2. खुब्याला सुद्धा इथे ताण पडतो आपल्या. पाठीला पीठ, पाय सरळ, मान वरती, पोट आतमध्ये खेचायचे आहे. पुन्हा सरळ व्हायचं आहे. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली, 2. ठीक आहे. जेवढं पाठीच्या स्नायूंना पीळ देऊ आपण, तेवढा आपल्याला फायदा जास्त. तुमचा आता या बाजूला चेहरा असेल तर खांदे या बाजूला समांतर व्हायला पाहिजे, असं आपल्याला पीळ द्यायचं आहे. हळूहळू बाय प्रॅक्टिस होता. करूयात सूर्यनमस्कार 2. मॅटच्या आपल्या पुढे उभं राहायचं आहे, दोनही पाय जवळ, मान सरळ. नमस्कार मुद्रेमध्ये पहिली स्टेप, श्वास आतमध्ये घेत, दोन्ही हात वरती. 2. पुढे झुकायचं आहे. 3. डावा पाय मागे. 4. आता 5व्या स्टेपला शरीर सरळ ठेवायचं आहे. शरीर आपल्याला सरळ ठेवायचं आहे. 5.
आता गुडघे टेकवायचे आहेत, जमिनीला टाचेवरती बसायचंय 6, भुजंगासन करायचंय 7, 8, नॉर्मल कंबरवर शरीराचा त्रिकोण, डावा पाय पुढे 9, उजवा पाय पुढे 10, 11 आणि 12. परत एकदा 2, 3, उजवा पाय मागे 4, शरीर आता सरळ ठेवायचं आहे 5, शरीर सरळ, मांडीचं आकुंचन, तिरकं पण सरळ अपेक्षित आहे, धरून ठेवायचं थोडा वेळ, गुडघे टेकवायचे, टाचेवरती बसायचे 6, भुजंगासन 7, कंबर उचलायची, टाचा टेकवायच्या 8, उजवा पाय पुढे 9, डावा पाय पुढे 10, 11 आणि 12. ठीक आहे. सर्वांनी आता पाठीवरती झोपायचं आहे, डोकं माझ्याकडे, पाय पाठीमागच्या बाजूने, डोळे बंद, लक्ष श्वासावरती, हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला सोडायचा आहे. श्वासाची गती आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. श्वासाची गती, हृदयाची गती सामान्य करायची आहे. पाठीवरती झोपायचं आहे, स्वतःला रिलॅक्स करायचं आहे. दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडायचे आहेत, हात मांडीच्या बाजूला, हातांचे तळवे जमिनीला टेकलेले. आणि आता आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, दोनही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे, आणि उजवा जो पाय आहे तो गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. तर यात 1, 2, 3, 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. पाय करायचा आहे सरळ, डावा. आता उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे, मांडीचा दाब पोटावरती, आणि आपल्याला डावा पाय गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात. 1, गुडघ्यामध्ये न वाकवता, हे महत्वाचं आहे. 2, 3, 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. पाय करायचा आहे सरळ, हाताचे पंजे आकाशाकडे. आता दोनही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत, दोनही हातांनी पायाच्या घोट्यांना पकडायचं आहे, मान करायचे आहे सरळ, पायाच्या घोट्यांना पकडायचं आहे, मान करायचे आहे सरळ. आणि आता श्वास आतमध्ये घेत कंबर उचलायचे आहे, छाती हनुवटीला आपल्याला टेकवायचे आहे. करूयात. 1, श्वास आतमध्ये, कंबर उचलायचे, छाती हनुवटीच्या जवळ. 2, श्वास बाहेर.
पुन्हा एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. आणि पाय करायचे आहेत सरळ. हाताचे पंजे आकाशाकडे, डोळे बंद, लक्ष श्वासावर. हळूवार श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. आणि सर्वांनी आता डाव्या कुशीवरून वळायचं आहे आणि पोटावरती झोपायचं आहे. डाव्या कुशीवरून वळायचं आहे, पोटावरती झोपायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवर, कपाळ दोन्ही हातांवरती टेकवायचं आहे. हनुवटी दोन्ही हातांवर टेकवायच्या आणि दोन्ही हातांवरती दाब देऊन मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. करूयात. एक, दोन्ही हातांवरती दाब, मानवर, छातीवर, हात सरळ. परत खाली यायचं आहे. दोन, परत एकदा. एक, दोन्ही हात सरळ, मानवर, टाचा पंजे जोडायचे आहेत. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी दोनही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत आणि वरती घ्यायचे आहेत. करूयात. एक, पायवर आणि मानवर. दोन, परत एकदा. एक, दोन, पुन्हा एक, दोन, परत एक, दोन, पुन्हा एकदा. एक, दोन, परत एक, दोन, पुन्हा एक, दोन, परत एकदा. एक, दोन. कोपरे टेकवायचे आहेत, खाली यायचं आहे, कपाळ दोन्ही हातांवरती टेकवायचं आहे. हनुवटी आता दोन्ही हातांवरती टेकवायची आहे. हनुवटी दोन्ही हातांवरती टेकवायची आहे. मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. करूयात. एक, दोन्ही हातांवरती दाब, मानवर, छातीवर आणि हात सरळ. गळ्याच्या स्नायूंना द्यायचा आहे ताण. परत मान करायचे सरळ. आता कंबर उचलून आपल्याला टाचेवरती बसायचं आहे. दोन, कपाळ टेकवायचे जमिनीला. परत एकदा भुजंगासन करायचं आहे. एक, भुजंगासन पुन्हा एकदा आपल्याला करायचं आहे. खांदे मागे रोल करायचे, मान वरती, पूर्ण खाली यायचं आहे. दोन, परत ताण द्यायचा आहे. भुजंगासन. एक, मॅक्सिमम ताण, हात खांद्याच्या रेषेत. आता कंबर आपल्याला वर उचलायची आहे आणि काचेवरती बसायचं आहे. दोन, कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. परत दोनही हात वरती करायचे आहे. एक, श्वास आतमध्ये, हात वर आणि हात करायचे आहेत खाली. दोन, श्वास बाहेर आणि हात खाली. आता सर्वांनी पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद आणि लक्ष श्वासावरती आपल्याला द्यायचं आहे. दोनही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत ज्ञानमुद्रेमध्ये.
नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित राहील याकडे लक्ष द्यायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. पोटाच्या स्नायूंचं आकुंचन करायचं आहे आणि आपल्याला करायची कपालभाती 60 वेळा पोटाची हालचाल 1 मिनिटासाठी करायची आहे. करूयात. झालं त्याने थांबायचं आहे आणि आपल्याला उजव्या हाताचे पहिले 2 बोट दुमडायचे आहेत. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे आणि डाव्या नाकपुडीने श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. 1, डावी नाकपुडी बंद करून उजवीने श्वास सोडायचा आहे. 2, उजवीने श्वास घ्यायचा आहे. 3, डावीने सोडायचा आहे. 4, पुन्हा 1, 2, 3, 4, पुन्हा 1, 2, 3, 4, परत 1, 2, 3, 4, परत एकदा 1, 2, 3, 4, थांबायचं आहे आणि परत एकदा कपालभाती करायची आहे 1 मिनिटासाठी. करूयात कपालभाती. आता आपल्याला भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. दोन्ही हातांच्या अंगठ्याने कान बंद करायचे आहेत. निदर्शक बोट आणि मधलं बोट आपल्या डोळ्यांवरती ठेवायचं आहे. करंगळी ओठांच्या खाली, करंगळीच्या शेजारचं बोट ओठांच्या वरती ठेवायचं आहे. श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि श्वास बाहेर सोडताना भुंग्याप्रमाणे आवाज करायचा आहे. 5 वेळा आपण करणार आहोत. श्वास घ्यायचा आहे खोल.
हम्म, हम्म, दोनही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहे. डोळे बंद ठेवायचे आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. आणि आपल्याला श्वासावरती लक्ष देऊन 2 मिनिटं शांत बसायचं आहे. मनामध्ये आलेल्या विचारांना फक्त पाहायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. आणि आपल्याला 3 वेळा ओंकार गुंजन करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ॐ पूर्णमद पूर्णमिदम् पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचा. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे.
आणि वरती छातीला टेकवायचे आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. ठीक आहे. आजच्या पुरतं एवढंच. सोमवारी बरोबर आपण 6:30 वाजता भेटूयात. थँक्यू.